नमस्कार, मी सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. गजानन महाराजांच्या पोथीतील चिंचवणे हा पदार्थ मी आज करून दाखवणार आहे. तर अतिशय घरातीलच साहित्यामध्ये हा विदर्भामध्ये शक्यतो अक्षय तृतीयेच्या दिवशी हा पदार्थ कैरीच्या पाण्यासारखाच हा पदार्थ असतो. म्हणजे सरबत टाईपच हा एक पदार्थ आहे, पण अतिशय थंडावा देणारा आहे शरीराला. तर आपण रेसिपी चिंच भिजवलेली आहे 1 वाटी, त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. चिंचेचा कोळ काढून छान व्यवस्थित 1 वाटी चिंच भिजलेली आहे. शक्य तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 5 चमचे गूळ घातलेला आहे. थोडंसं केसर आणि मीठ, जिरेपूड घालून व्यवस्थित गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला छान. तर थोड्या तुपामध्ये थोडं तांदळाचं पीठ आहे व्यवस्थित लालसर करून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पान घेतलेलं आहे, पानाचा तांबूल बनवलेला आहे. त्याच्यामध्ये पीठ घालून छान वाटून घ्यायचं आहे. तर हे चिंचेचा कोळ पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला छान तडका द्यायचा आहे. तुपामध्ये जिरे, थोडेसे काजू घेतलेले आहे. तर तुम्ही चारोळी घाला, चारोळी याच्यासाठी छान टेस्ट देते. तर नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि पोथीतील हे चिंचवणे नक्की ट्राय करून पहा. ते याच दिवशी नाही तर उन्हाळ्यामध्ये नक्की आपल्याला हे उपयोगी पडते. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.